आत्मतीर्थ पांचाळेश्वर हे सगळा भाग पाण्यामध्ये गेला होता. त्या कळस पण पाण्यामध्ये बुडला होता. नंतर उघडा पडला. गंगाचा बराच भाग फुटला आहे इथं. हे उंच होतं, माती होती वर उंच. आमदा फुटला आहे पाण्यामुळं. हे पूर्ण फुटलं आहे कारण इथं सगळं असं हे होतं. बराच भाग उंच होता इथं. हे फुटलेला भाग आहे सगळा. त्या टोकापासून फुटलं. ते पाणी आहे तिथून पार फुटून गेलं सगळं. आता पूर्ण स्थानापासून आले तिच्यात. हे त्या बाजूकडं नदी इकडं आली. ह्या बाजूला एवढी नव्हती, तिथून तिकडं होती. हा असा कॉर्नर टर्न मारला इथून. हे एवढं असं फुटत आलं इकडं. हे पण असं फुटत आलंय. म्हणजे असा तिकून अशी आली की अशी होती अशी, आणि थोडा भाग होता इथं. त्या बाजूला भाग चढलाय आता. हा बाजूला पूर्ण गेला आता, म्हणजे फुटला, जास्त फुटला. त्या विहिरीच्याही पुढं पूर्ण असं टेमकाड होता. वाळू होती पूर्ण, माती वाळू. हे भाग सगळा उकरून गेला. हे नव्हता एवढा उकरलेला. सगळा भाग मातीमध्ये होता. मातीमध्ये तयार केलं होतं. मध्यान्ह भोजन स्थान पांचाळेश्वर, श्री दत्त प्रभू भोजन स्थान. बाबा हे पार पलीकडे होतं की टेमकाड फुटलं की आमदार सगळं. बाबा हे शेड इथलं काढून ठेवलं होतं का कसं? वाहून गेलं सगळं वाहून गेलं. बाबा बाबा, इथं भरपूर मोठं शेड होतं. सगळं शेड गेलं. मला पहिला व्हिडिओ आहे माझ्याकडं. खूप मोठं शेड होतं इथं. मोठं नाही, ते दुसरं, ते पैठण जवळ. हे दुसरं आहे. ह्याच्यावर नुसतं असं काहीच आणि ते अडकलं होतं. काय झालं? हे सगळा भाग फुटला आहे. लय पलीकडे होता भाग मोठा सगळं. हे आता सगळं फुटलंय. लय भारी होते. पार पाणी त्या घंट्याच्या जवळ गेलं पाणी तिकडं. कुठं घालू? इथं कसं एवढा जमा देवाच्या. असं लांब घालतो की इकडं जमते? हो, लांब घालतो इकडं. व्हिडिओ करून येतो मधला जरासं व्हिडिओ करून येतो. थांबा.